मध्ये उभा राहिलाय। तुम्हाला भारतीय जनता पक्षाला झोपवायचं आहे। 540 मतदारसंघ खुले राहिलेले आहेत ना, तिथे झोपवा। मी असणारा उभाटा सेनेला विचारतो, तुमचा इथला असणारा उमेदवार खरंच लढणारा आहे की नुरा कुस्तीचा आहे, एवढं सांगा। चर्चा हीच आहे की ही नुरा कुस्ती आहे, एकनाथ शिंदेबरोबर असणारा समझोता करून झालेला आहे। उद्या हे दोघं एकत्र आले लोकसभेच्या निवडणुकीनंतर तर आश्चर्य मानू नका, अशी परिस्थिती आहे। आश्चर्य मानू नका, चर्चा चालू झाली आहे। आपण बघितलं नसेल आणि ऐकलं असेल की नरेंद्र मोदी काय म्हणाले की उद्धव ठाकरे अडचणीत आले तर मी त्यांना मदत केल्याशिवाय राहणार नाही, अशी परिस्थिती। मी त्यांना मदत करणार अशी असणारी परिस्थिती। जे राजकारणी आहेत आणि काँग्रेसवाले आहेत यांनी आता उभाट्या सेनापासून फारकत घेतली। तुम्हाला इथे काँग्रेसवाले फिरताना दिसतात आहेत का, प्रचार करताना दिसत आहेत का? तर नाही। काका त्यांच्या लक्षात आलं की यांनी आपल्याला फसवलं, यांनी आपल्याला असणारा फसवलंय, उभाटा सेनेने आपल्याला फसवलंय। यांनी असणारा आतून बीजेपी बरोबर साठगाठ केलेली आहे आणि लोकसभा निवडणुका संपल्या आणि त्यांना कमी पडलं किंवा नाही कमी पडलं तरी हे त्यांच्या बरोबर गेल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून काँग्रेसवाले बाजूला पडलेत, अशी परिस्थिती। इथल्या असणारे मौलवी आहेत त्यांना असणारा विनंती करतो कि आप चिल्ला रहे हो कि हमको किसी ने नुमाइंदगी नहीं दी, उम्मीदवारी नहीं दी। बात सही है कि कांग्रेस ने नहीं दी, उभाटा सेना ने नहीं दी, एनसीपी ने नहीं दी, ये बात सही है। लेकिन जिस किसी संगठन ने और संगठन ने दिया है, पार्टी ने दिया है, कम से कम ये तो मानो कि एक मुस्लिम